तर 19 फेब्रुवारी 2026 शिवजयंतीनिमित्त अनाऊन्समेंट करण्यात आली आहे. एक धमाकेदार मराठी चित्रपटाची जिचं नाव आहे राजा शिवाजी. ती जो डायरेक्टर करतोय आपला रितेश देशमुख. तर रितेश देशमुखची हिस्ट्री पाहता मराठी इंडस्ट्रीत काही नवीन नाही. त्याने वेड हा चित्रपट, त्याचा मागचा वेड हा चित्रपट होता आणि ऑडियन्सला तो खूप आवडलेला होता. कारण तो रिमेक जरी असला तरी तो ऑडियन्सला आवडला होता, कारण त्यानं त्यात कामच तसं केलं होतं. तर हा राजा शिवाजी, ती जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर, त्यांच्या जीवनगाथेवर अवलंबून आहे, असा हा चित्रपट तो आणत आहे. सुरुवातीला नागनाथ मंजुळे याचे डायरेक्टर होते, पण काही क्रिएटिव्ह डिफरन्समुळे ते या चित्रपटात नाहीत. त्यांचासुद्धा थाशाबा हा चित्रपट ह्या वर्षीच येणार आहे संभावत. तो सुद्धा खास असणार आहे ह्या वर्षातला मराठी चित्रपट. तर चर्चा करूया या राजा शिवाजी या मूव्हीबद्दल. तर रितेश देशमुखनं जी कास्ट या चित्रपटात वापरली आहे ती मिक्स आहे. बॉलिवूडमधले आणि मराठी अभिनेतेसुद्धा यात आहे. तर बॉलिवूडमधले सलमान खान, फरदीन खान असे हे मोठमोठे अभिनेते बॉलिवूडमधनं त्यांनी डायरेक्ट उचललेले आहेत, कारण त्याच्या कनेक्शनमुळे. तर तुंतून तुटल्या पोशाखात असणार आहे या चित्रपटात, ते आपण पाहूया. तर रितेश देशमुख हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असणार आहे. त्याच्यानंतर संजय दत्त अफजल खान या कॅरेक्टरच्या रूपात असणार आहे. परत सलमान खान जेवामाल यांच्या रूपात असणार आहे. त्याच्यानंतर महेश मांजरेकर छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या कॅरेक्टरमध्ये असणार आहेत. सचिन खेडेकर हे दादोजी तोंडदेव यांच्या भूमिकेत असणार आहेत. त्याच्यानंतर भाग्यश्री कुलकर्णी ह्या जिजामाता यांच्या भूमिकेत असणार आहेत. तर अशी ही सुपर कास्ट रितेश देशमुखनं या चित्रपटात वापरलेले आहे आणि याचा नक्कीच फायदा या चित्रपटाला होणार आहे. आणि हा चित्रपट केवळ मराठीत नव्हे तर हिंदी व इतर राज्यांच्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. म्हणजे पूर्ण भारतापर्यंत हा चित्रपट पोहोचणार आहे. तर या चित्रपटाला संगीत दिलं ते म्हणजे अजय अतुल. अजय अतुलची जोडी या चित्रपटाला संगीत देणार आहे. त्यामुळं संगीताचं तर काय बोलायचंच नाही. ओव्हरऑल मला हा चित्रपट मराठीमध्ये काहीतरी क्रांती घडवणारा हा चित्रपट मला वाटतोय. ही तर फक्त अनाऊन्समेंट आहे. शिवजयंती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त झाली होती. 1 मेला हा प्रदर्शित होणार आहे. त्या दिवशी महाराष्ट्र दिन आहे. म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने म्हणा किंवा 1 मे मराठी चित्रपटांना फायदाच असतो, कारण 1 मेला बऱ्यापैकी ऑडियन्स थिएटरमध्ये मराठी चित्रपटात पाहायला येते, कारण तेव्हा महाराष्ट्र दिन असतोय. तर अशी ही स्पेशल कास्ट आहे. चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत, कारण हा बिग बजेट पहिलाच बिग बजेट एवढा बजेट लावून केलेला हा चित्रपट आहे रितेश देशमुखतर्फे. तर रितेश देशमुखचं तुम्हाला काम माहीतच आहे तसं असतं ते. तर अपेक्षा खूप आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनगाथा सांगायचे आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा काहीतरी आपण करतोय म्हणजे चित्रपट काढतोय, आपल्यावर ती खूप मोठी जबाबदारी असते आणि ही जबाबदारी घेण्याचं काम रितेश देशमुखनं केलेलं आहे. आणि माझ्या मते त्याने ही जबाबदारी परिपूर्ण पार पाडली असावी. आणि 1 मेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नक्की पहा. अजून खूप वेळ आहे. याचा ट्रेलर येणार आहे. जर त्याचा रिव्ह्यू तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.